घरचा घरगुती उपाय किसान पेडेकर अकोला तालुका ह्या जिल्ह्यात आपण आलेला आहेत, ह्या तालुक्यात आलेला आहेत। तर तुम्हाला आज एक मूल्यवान अशी एक माहिती सांगणार आहे, ती ह्या पॉकेटाबद्दल सांगणार आहे। ह्या पॉकेटची माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका, फक्त पॉकेट काय आहे आणि कशाचं आहे तुम्हाला कळून जाईल। तर पॉकेट अशा प्रकारे मित्रांनो, घरबंधन म्हणते, मी ह्याला घरबंधन नाव दिलेलं आहे। आता काही लोक दुसरं नाव आहे, पण घरबंधन ह्यासाठी म्हणलेलं आहे, घराचं संरक्षण करतं। घराचं संरक्षण तुमचं पितृदोष असेल, 9 घरं असतील, डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या, घरात येऊन काही उलटापुलटा करीत असतील, एखाद्याच्या अंगात वारं असतं, वारं नीट चल देत नाही, ती दुसरंच काहीतरी येऊन घुसतं मध्ये, ही बी सरळ चलवितं, म्हणून ह्याचं नाव आहे घरबंधन पॉकेट। तर ह्या पॉकेटविषयी तुम्हाला सांगाल तेवढं कौतुक कमी आहे। तर ह्याच्यातली पॉकेट तुम्हाला पहिले सांगतो, ह्याच्यात पंचधातूचे 4 खिळे भेटतात। पांढरीच्या काठीचे जसे तुकडे आहेत तसे ह्याच्यामध्ये भुत्या कळशीचे, हिंगणबेटाचे, लाल पाळसाचे, ह्याच्यात ना दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यात पारा दिलेला आहे। हे पारा एक असतो, पाऱ्याला झोप नसती, रात दिवस काम करतो, म्हणून पारा पण दिलेला आहे। सगळी काळजी करून पॉकेट बनवलेलं आहे। 9 घरं तुमचे काम करत नसतील, 9 घराची अडचण असेल आणि घरात काय उलतापुलता असेल, 9 घरं एका रेग्यात आणतं, 9 घराचे तुमच्या काही तक्रारी असतील, त्याच्यामुळे तुम्हाला आजारी पडत असतील, तुमच्या रिपोर्टमध्ये सगळं करून थकलाव आणि माणूस नीट होत नाही, दिवसानुदिवस माणूस खालावत चालला आहे, आपल्या हातचा माणूस जातो का काही, असे जर क्षमता वाटत असेल, ही गॅरंटेड पॉकेट वापरा। कळकळीने मी सांगताय, म्हणजे जग कल्याण कुठेतरी व्हावं, कुठेतरी चांगल्या भावनेनं आपल्या गोष्टी घडाव्या। जसं आपण आयुर्वेदिक गोष्टी चांगल्या सांगतात, तसंच ही एक पॉकेट वापरून बघा, कारण कुठली तरी गोष्ट वापरली जर चांगल्या गोष्टी घडत असल्या तर वापरायला काय आपल्याला हरकत नाही। जेवढ्या आपण परमेश्वरांना नावं दिलेली आहेत जगात, सर्व गोष्टी पृथ्वीवर आहेत, आज बी कमी असतील कुठं जास्त असतील काय नाही, पण पॉकेट वापरा हीच म्हणतो मी। आणि 6 महिने झाल्यानंतर पॉकेट जर तुम्ही एखाद्या पेशंटच्या उशाला दिलं तर ती माणूस बडबड करतो, काय करतो, ती उशाचं ठेवू नका, ती माझं झाड आहे, मला त्रास होतोय, तुम्ही काढा। जसं गणगापूरला गेल्यावर माणूस कसं येडेमी करतं, तसं पॉकेट उशाला ठेवलेलं लगेच चालू करतं, तास 2 तासात। जसं असर असेल तसं, कुणाला 8 दिवसानं होतं, कुणाला 2 दिवसानं होतं, कुणाला महिन्यानं होतं। पॉकेट त्याच्या उशाला 6 महिने ठेवायचे मित्रांनो। 6 महिने झाल्यानंतर ह्याचं प्रोसिजर असं आहे की ही खिळे घराच्या 4 कोपऱ्याला 4 एकाची शुक्रवारी त्याचं तुम्हाला मोहरी मंत्र भेटेल। पॉकेट घेतल्यानंतर मंत्र जप करून थोडा तुम्हाला 3 अगरबत्त्या लावून मोहरी अगरबत्तीचा धूर देऊन 4 कोपऱ्याला 4 खिळे पुरून टाकायचे, आणि ही पॉकेट तुमचं घर असेल, हॉल असेल, पॉकेट मध्यभागी एका फरशीखाली पुरून टाकायचे मित्रांनो। आणि पुरून टाकल्यानंतर पॉकेट घरात पुरल्यावर जर कधी एखाद्या माणसाला त्रास व्हायला, एक घोंगडं घ्यायचं, घोंगडं दक्षिण उत्तरला टाकायचं आणि त्याच्यावर माणूस झोपू घालायचा। असं का काही 1-2 दिवस जर संध्याकाळी माणूस झोपला तर सर्व पहिल्यासारखं जरी काही त्रास आला तरी त्रास निघून जातो। आणि तुम्ही एवढं जरी कोट्यावधी जरी घर बांधलं आणि घरात जर काही कुलूप नाही लावलं तर कुत्रे जसे येते जाते, तसं डोळ्यानं नाही दिसणाऱ्या गोष्टी, डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या येतात आणि जातात, घरात निसतात धिंगाणा करून उलटापुलटा निघून जातात। ह्याच्यामुळं घराचं संरक्षण म्हणून एक पॉकेट ह्याचं करावं तेवढं कौतुक, एवढं मित्रांनो कौतुक करावं तेवढं ही आहे। तर एकदम चांगल्या प्रकारे काम करते। आपण लवकरच परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटायचा प्रयत्न करू मित्रांनो। असं हे पेडेकर गुरुजीच्या इथे मी आलेलो आहे चॅनलवर। आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच। चला, राम राम।